नमस्कार, मी प्रांजली सायकोलॉजीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मला एक प्रश्न पडतो किंवा बरेच जण विचारतात की महिला डिप्रेशनमध्ये का जातात, तर त्याच विषयाने आपण आज चर्चा करणार आहोत। तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट ऐकल्यावर तुम्ही म्हणाल की अरे हे तर माझ्या बाबतीत सुद्धा होतं किंवा अरे हे तर माझ्या आजूबाजूला सुद्धा घडतंय। तर गोष्ट अशी आहे की ज्यावेळी म्हणजे माझं जे क्षेत्र आहे काउन्सिलिंग क्षेत्र, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग क्षेत्र, तर माझ्याकडे बरेच क्लायंट्स जेव्हा येतात, स्पेशली मी महिलांच्या बाबतीत बोलते, तर त्यांचं असं म्हणणं असते की मॅम आम्हाला ना काही वाटत नाही आहे, खूप असं अस्वस्थ वाटतंय आणि हे जे प्रॉब्लेम्स आहे ते आम्हाला 2 ते 3 वर्षापासून सुरू झालेले आहे किंवा 1 वर्षापासून सुरू झालेले आहे। तर मग कुठले प्रॉब्लेम्स, तर फॅमिलीमध्ये ताणतणाव निर्माण झाल्यासारखं वाटतंय, खूप झोप आल्यासारखं वाटतंय, कशात मन लागत नाही, प्रत्येकदा चिंता वाटते, त्याचप्रमाणे कुठलंही काम करायचं म्हटलं तर रस जाणवत नाही, असा इंटरेस्ट वाटत नाही, उत्साही वाटत नाही, पर्सनल लाईफ राहिलं नाही असं कुठेतरी वाटतं, किंवा आपल्यावर कोणतरी प्रेम करतच नाही, आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही या प्रकारे वाटतं। किंवा बऱ्याच जणांना ज्या जॉब करतात त्यांना की जॉबच करावासा वाटत नाही, खूप कंटाळा आलाय जॉबचा, या पद्धतीच्या समस्या, या पद्धतीचे प्रॉब्लेम्स घेऊन त्या महिला येत असतात। त्यावेळी मी त्यांना एक प्रश्न विचारते, हे सगळं सांगितल्यावर, की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? तुम्ही म्हणाल की हा प्रश्न माझा तुमच्यासाठी सुद्धा आहे, की मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे। ज्यावेळी मी हा प्रश्न माझ्या क्लायंट्सला विचारते तेव्हा त्यांचं उत्तर असतं, म्हणजे खरं बघता त्याची खूप मोठी लिस्ट असते की माझ्यासाठी करिअर महत्त्वाचं आहे, माझ्यासाठी फॅमिली महत्त्वाची आहे, माझ्यासाठी मुलं महत्त्वाची आहे, माझ्यासाठी सासू-सासरे महत्त्वाचे, माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे, हॉबीज महत्त्वाचे आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, लाभ 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 लाभ, अशी लंबी त्यांची खूप लिस्ट असते। आणि मी त्यांना म्हणते की जेव्हा थोडं काटकूट करून मला सांगा की यातलं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तुमच्यासाठी काय आहे, त्यावेळेस काय होतं ना की तेव्हा सांगतात की हां, यातून ना बरेच जण सांगतात की हां, माझे हजबंड, माझा नवरा हा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण तो नसेल तर काय, तो माझा लाईफ पार्टनर आहे, तो प्रत्येक गोष्टीत मला साथ देतो, सो इज इम्पॉर्टंट फॉर मी। देन बरेच जण आपली मुलं, नाही मुलं माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, मुलं आहे म्हणून मी आहे असं म्हणणारे आहे। तर काही लोक आईवडील, की नाही माझे आईवडील त्यांनी मला खूप मोठं केलं लहानापासून, त्यांनी खूप हे केले, ते माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, अशी वेगवेगळी उत्तरं ते देत असतात। पण मला उलट प्रश्न हा त्यांना विचारावा असं वाटतो किंवा मी विचारते की तुम्ही स्वतः नाही का, तुम्ही स्वतःसाठी इम्पॉर्टंट नाही का, तुम्ही टॉप लेवलला स्वतःला इम्पॉर्टंट देऊ शकत नाही का? त्यावर त्यांचं फक्त एक स्माईल असतं किंवा शांतता असते। मित्रांनो, मैत्रिणींनो, हे आपलं लाईफ आहे आणि आपण दुसऱ्यांसाठी तर आपल्याला करायचंच आहे, पण आपण स्वतःला सुद्धा महत्त्व देणं गरजेचं आहे। कारण जर आपण स्वतःच व्यवस्थित नसेल तर आपण दुसऱ्यांची काळजी कशी घेणार? तेव्हा तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारा की इम्पॉर्टन्स, हू इज इम्पॉर्टंट फॉर मी, या क्वेश्चनमध्ये मी टॉपवर का नाही आहे, हा प्रश्न स्वतःला विचारा। आणि जर तुमचं उत्तर हो असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर काय आहे ना की साधारणतः आपल्याकडे असं मानलं जातं की स्त्रियांना, म्हणजे स्पेशली मुलींना लहानपणापासून सांगितलं जातं की तुम्ही मोठं झालं की महिलांना सगळं सांभाळावं लागतं, त्याच्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, लग्न झाल्यावर घरी खूप मंडळी असतात, त्यांच्यासोबत मिळून मिसळून वागायचं, त्यांचं सगळ्यांचं
बघायचं कुणाला काय हवं, कुणाला काय नको. सगळ्यांच्या मेडिसिन्स आहे, टिफिन्स आहे, जेवणाचं आहे, प्रत्येकाची आवड निवड आहे, प्रत्येकाच्या मर्जी आहे, या सगळ्या जपायच्या असतात. भावनांना आवर घालून, कंट्रोल करून सगळ्यांशी हसतमुख बोलायचं असतं. या सगळ्या गोष्टी लहानपणापासून आपल्या डोक्यावर, आपल्या इंडियन संस्कृतीमध्ये हे संस्कार मुलींवर केले जातात. आणि या संस्कारामध्ये हे संस्कार वाईट आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही आहे. ही आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेली परोपकाराची एक खूप चांगली शिकवण आहे. परंतु ही शिकवण आपण अंगीकारत असताना बऱ्याचदा काय होतं की आपण महिला स्वतःला विसरून जातो. तसं करू नका, स्वतःला विसरू नका. कारण तुम्हाला माहिती आहे की जर एखाद्या घरी एखादा जो काम करणारा व्यक्ती असेल, जो मुख्य काम करणारा व्यक्ती असेल, तोच जर आजारी पडला किंवा तोच काही करू शकला नाही, तर तो इतर लोकांची काळजी कशी घेणार? तो कसं सांभाळणार इतर लोकांना? आपण छोटंसं उदाहरण घेऊया की एक घर आहे आणि घरात आई सगळ्यांचं करतं, बाबांचं करतं, मुलांचं करतं, सासू सासऱ्यांचं करतं, नवऱ्याचं करतं. त्यावेळेस जर ती घरातली जी सून आहे, जी करती महिला आहे, ती जर आजारी पडली तर त्यांना कोण टिफिन बनवून देणार, कोण मेडिसिन्स देणार, कोण घराची काळजी घेणार? तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या डोक्यामध्ये राखवा की मी या घराची मुख्य आहे आणि मी जर स्वस्थ राहील, मी जर चांगली राहील तर माझं घर चांगलं राहील, तर माझ्या घराच्या लोकांची काळजी मी घेऊ शकणार. त्यासाठी मला स्वस्थ राहणं गरजेचं आहे. स्वस्थ राहणं म्हणजे काय? स्वस्थ राहण्याचे दोन प्रकारे आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी काय होतं की महिलांच्या बाबतीत त्या काळजी घेत नाही. तर दोन प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे. एक आउटर अँड इनर. हे दोन मी पार्ट्स करते. तर आउटर स्वास्थ्य म्हणजे आउटर हेल्थ म्हणजे काय, तर आणि ती आउटर केअर कशी घ्यायची? तर आउटर केअर म्हणजे तुम्ही स्वतःचा लूक, व्यवस्थित कपडे घाला, व्यवस्थित स्वतःला नीटनेटकं ठेवा. देन स्वतःच्या खाण्यापिण्याकडे, स्वतःच्या स्किनकडे, स्वतःच्या एक्सरसाइजकडे लक्ष द्या. मी असं म्हणत नाही की तुम्ही जिममध्ये जा, पण छोटीशी एक्सरसाइज स्वतःसाठी करा. काही वेळ स्वतःसाठी राखा, मेडिटेशनसाठी राखा आणि एक 5 मिनिटचा वेळ असा आपल्या दैनंदिन जीवनात काढून ठेवा. त्यावेळी फक्त तुम्ही एकटे असाल आणि तुम्ही तुमच्या विश्वात रमा. तुमच्या गोड आठवणी ऐका, छान तुम्हाला आवडेल एखादं गाणं गुणगुणायला ते करा, मला पेंटिंग करायला, ड्रॉइंग करायला आवडेल ते करा, तुम्हाला एखादा पदार्थ बनवायला आवडेल ते करा. पण तो वेळ तुम्ही फक्त एकट्यासाठी घ्या. देन इनर केअर इज व्हेरी टू मच इम्पॉर्टंट. कारण इनर स्वास्थ्य जर आपली इनर हेल्थ चांगली नसेल तर आपलं आउटर हेल्थ कसं होणार? बऱ्याच ठिकाणी काय होतं, मी थोडी मागे घेऊन आउटर हेल्थ बाबतीत एक पॉईंट तुम्हाला सांगायला विसरले की आपलं जेवण. तर महिलांचं होतं काय की आता ना आज थोडा एक पोळी कमी झाली आहे, सगळ्यांचं जेवण झालंय, मला काही नाही, मी इट्स ओके, मी 2 पोळीची भूक आहे पण मी आता नाही आहे तर मी एका पोळीवर भागवे. असं करू नका. देन किंवा खूप झालं आहे, मग ताजं जेवण बाकीच्यांना वाटवलं आणि कालचं शिळं आहे तर मी ते खाऊन घेते कारण ते वाया जाईल अदरवाईज मी जर खाल्लं नाही तर. त्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीला न्यूट्रिशन मिळत नाही आणि आपली बॉडी हील होत नाही. महिला सुद्धा एक व्यक्ती आहे, तिची सुद्धा एक बॉडी आहे, तिला सुद्धा हील होण्यासाठी न्यूट्रिशन युक्त आणि ताजं जेवण आवश्यक आहे. जर ते झालं नाही, ते मिळालं नाही तर तुमची बॉडी कमजोर होत जाते आणि तुम्हाला थकवा येणे, ऊन न लागणे यासारखे आजार व्हायला लागतात आणि हळूहळू तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. इनर केअर म्हणजे काय? तर इनर केअर म्हणजे स्वतःला वेळ द्या, मेडिटेशन करा,
आवडीचे छंद जोपासा, या प्रकारे इनर केअर घ्या की मानसिक स्वास्थ्य आपलं कसं राहील. पॉझिटिव्ह बुक्स वाचा, कारण बरेचदा आपल्याला बुक्स वाचायला आवडत नाही, पण जेव्हा आपण घेतो आणि ते आपल्याला वाटतं की अरे हे तर माझ्यासाठी, अरे हे तर माझ्यासाठी आहे, त्यावेळेस आपण ते वाचत जातो, त्याची गोडी आपल्याला लागते. तेव्हा आउटर अँड इनर केअर घ्या आणि स्वतःला स्वस्थ ठेवा. जर तुम्ही स्वस्थ असाल तर तुमची फॅमिली स्वस्थ राहील. आणि डिप्रेशनमध्ये जाण्याची हेच कारण आहे, आपण शारीरिक केअर घेत नाही, मानसिक केअर घेत नाही, स्वतःला वेळ देत नाही आणि हळूहळू या गोष्टींचा आपल्याला टेन्शन येतं, आपण तोच तो विचार करायला लागतो आणि डिप्रेशनच्या विळख्यात जातो. जर तुम्हाला डिप्रेशनच्या विळख्यात जायचं नसेल तर आपली आउटर अँड इनर केअर घ्या आणि स्वस्थ राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक छोटंसं लाईक करा, कारण मला छान वाटतं तुम्ही लाईक केलं किंवा कमेंट केली तर. प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.